जय भीम जय भारत। हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत, ज्यामध्ये मटका, गुटखा, बनावट दारू, गावठी दारू याचे उत्पादन आणि विक्री, वाळूची तस्करी, मुरुमाची तस्करी, मातीची तस्करी आणि वृक्षाची बेसुमार तोड हे जे धंदे सध्या सुरू आहेत हे सर्व अवैध धंदे आहेत। या धंद्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये एकही रुपया महसूल जमा होत नाही। सरकारी अधिकाऱ्यांना हप्ते देऊन या जिल्ह्यामध्ये बनावट दारूचं उत्पादन आणि विक्री होते, गावठी दारूचं उत्पादन आणि विक्री होते, मटका सर्रासपणे खुलेआमपणे या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, गुटख्याचं उत्पादन आणि विक्री सुरू आहे, वाळूची तस्करी होत आहे, मुरुम आणि मातीची तस्करी देखील होत आहे आणि वृक्षाची तोड देखील होत आहे। संबंधित जे काही विभाग असन, ज्यामध्ये वन विभाग असन, महसूल प्रशासन असन, पोलीस प्रशासन असन, याकडे डोळेझाकपणे करत आहे। हे सर्व धंदे शहरामध्ये सुरू आहेत, ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आणि रस्त्यावरती, टपऱ्यावरती, अतिशय हॉटेलवर, किराणा दुकानावरती गावठी दारू, देशी दारू आणि वेगवेगळ्या प्रकारचे दारू उपलब्ध आहेत, त्या विक्री होत आहेत। हे सर्व बंद झालं पाहिजे अशा प्रकारची आमची जनभावना आहे, लोकांची भावना आहे। या जिल्ह्यातले नागरिक म्हणून आम्ही इथल्या प्रशासनाला विनंती करत आहोत, ज्या धंद्यातून सरकारला महसूल मिळत नाही ते धंदे या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे आहेत आणि ते सर्व धंदे बंद झाले पाहिजेत। ही न्याय आणि संवैधानिक मागणी, सरकारच्या हिताची मागणी, जनतेच्या कल्याणाची मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे सरकारला केलेली आहे, इथल्या प्रशासनाला केली आहे। प्रशासनानं या निवेदनाची दखल घ्यावी आणि त्याच्यावरती ठोस कारवाई करावी अशी वारंवार आम्ही विनंती करत आहोत। आजही आम्ही फक्त विनंतीच करत आहोत। याच्यावर जर कारवाई झाली नाही, याच्यावर जर ठोस प्रकारची कारवाई झाली नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच पोलीस स्टेशनसमोर एक करून आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये गावठी दारूची विक्री करण्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत। पोलीस स्टेशनच्या समोर गावठी दारू विक्री हे जर